So this is our 8th lecture on the topic, that is chapter number 15, structure of atoms and nuclei. And in today's lecture we are discussing limitations of Bohr's model as well as the theoretical support to the Bohr model given by de Broglie regarding explanation of quantum condition of second postulate. सेकंड पॉस्ट्युलेटला कशा प्रकारे थेरॉटिकली सपोर्ट दिला गेला डी ब्रोग्लीच्या मार्फत ते आपण आज बघणार आहे. सो द फर्स्ट पॉईंट इज लिमिटेशन्स ऑफ बोहर्स मॉडेल. आता बोहर्स मॉडेलमध्ये काय म्हटलं होतं आठवतं तुम्हाला? बोहर्स मॉडेलमध्ये होतं की सेंटरला न्यूक्लियसमध्ये मॅक्झिमम मास म्हणजे 95.5% मास त्या न्यूक्लियसच्या आतमध्येच असेल, सगळा पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियसवर असेल आणि या न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतील लाईक द प्लॅनेट्स अराउंड द सन. इथे पण तोच कॉन्सेप्ट उचलला होता बोरनी पण, लाईक द प्लॅनेट अराउंड द सन. ठीक आहे, पण सर्क्युलर ऑर्बिट हा शब्द त्यांनी तिथे वापरला होता. ठीक आहे, आता या कॉन्सेप्टवर किंवा या मॉडेलच्या बेसिसवर आपल्याला हायड्रोजन ॲटमचा जो स्पेक्ट्रा आहे म्हणजे लायमन सिरीज, बामर सिरीज, पाश्चन सिरीज हे एक्सप्लेन करता आले, ते त्याला सांगता आले. पण हाच ॲटम जर हायड्रोजनपेक्षा वेगळ्या सबस्टन्सचा असेल म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2पेक्षा जास्त असतील, अशा ॲटमचा स्पेक्ट्रा म्हणजेच त्या स्पेक्ट्रल लाईन्स या बोहर्स मॉडेलला एक्सप्लेन करता येत नाहीत किंवा त्याला एक्सप्लेन करता आल्या नाहीत. सो दॅट्स वाय दिस मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन स्पेक्ट्रा ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. ज्या वेगवेगळ्या सिरीज त्या ठिकाणी असतील, वेगवेगळ्या सबस्टन्सचा ॲटम तुम्ही घेतला आणि त्याच्यामधनं बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ जर बघितल्या तर त्या वेवलेंथ आणि बोहर्स मॉडेलनुसार येणाऱ्या वेवलेंथ मॅच होत नाहीत. आणि म्हणून मग हा पहिलं लिमिटेशन किंवा हे पहिलं लिमिटेशन झालं या बोहर्स मॉडेलचं, की त्याला सगळ्याच सबस्टन्सचे बाहेर पडणारे जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनमध्ये ज्या ज्या वेवलेंथ आहे त्या एक्सप्लेन करता आल्या नाहीत. सिमिलरली हीच कंडिशन हायड्रोजन ॲटमसाठी पण होती. हायड्रोजन ॲटममधल्या काही लाईन्स त्याला एक्सप्लेन करता आल्या, पण काही लाईन्सच्या सोबत अजून मल्टिपल लाईन्स पण असतात. दीज मल्टिपल लाईन्स कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय बोहर. बोहरला ह्या मल्टिपल लाईन एक्सप्लेन करता आल्या नाही आणि म्हणून मग हायड्रोजन ॲटमचा कंप्लीट स्पेक्ट्रा पण बोहरला एक्सप्लेन करता आला नाही. बोहर कॅन नॉट एक्सप्लेन कंप्लीट स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम ॲज वेल ॲज Bohr cannot explain the spectra of other atoms. So, second limitation is Bohr's model cannot explain completely hydrogen spectra. Hydrogen spectra पण completely explain करता आला नाही आणि दुसऱ्या सबस्टन्सचे स्पेक्ट्रा तर एक्सप्लेन करताच नाही आले. हे दोन मेन ड्रॉबॅक म्हणा किंवा मेन लिमिटेशन्स म्हणू आपण. त्यानंतर तिसरं लिमिटेशन आहे की ह्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्स असतात, आपण बघितल्या लायमन सिरीजमध्ये नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन असतील, बामर सिरीजमध्ये नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन असतील, त्याच्या ज्या इंटेन्सिटी आहेत त्या इंटेन्सिटीबद्दल बोहर्सनी काहीच सांगितलं नाही. सो बोहर कॅन नॉट एक्सप्लेन रिगार्डिंग द इंटेन्सिटीज ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स. सो दिस इज अगेन वन ऑफ द लिमिटेशन ऑफ बोहर्स मॉडेल. सो दिस मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन इंटेन्सिटी ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड इन हायड्रोजन. हायड्रोजनमधल्या पण त्या स्पेक्ट्रल लाईन्सचं त्याला इंटेन्सिटी सांगता आल्या नाही आणि बाकीच्या सबस्टन्सचा त्या सांगताच नव्हत्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ लिमिटेशन इज, बघा आता बोहरनी काय म्हटलं होतं, इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन ओनली दोज ऑर्बिट फॉर विच इट्स अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आठवते कंडिशन? सेकंड पॉस्ट्युलेट आहे बोहर्सचं आहे आणि या पॉस्ट्युलेटनुसार त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन फक्त ठराविक ऑर्बिटमध्येच फिरेल. त्या ऑर्बिटपेक्षा वेगळ्या ऑर्बिटमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी रेडियस असणारा किंवा थोडंसं जास्त रेडियस असणारा ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरणारच नाही. आणि फिरला तर काय होईल? फिरला तर तो एनर्जी रेडिएट करेल आणि मग तो न्यूक्लियस अनस्टेबल होईल. म्हणून मग ठराविक ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन फिरेल असं बोहरनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. ठराविकच ऑर्बिट, पॉईंट लक्षात घ्या माझा, मी काय बोलतोय तर he conclude that electron revolves in only particular stable orbits only, not other than that orbit the electron can revolve. ओके, मग आता हा पॉईंट आपल्याला माहिती आहे, पण
हे जरी त्यांनी म्हटलं होतं, दो दिस वॉज स्टेटमेंट रिगार्डिंग द सेकंड पॉस्ट्युलेट, देअर वॉज नो थेरॉटिकल सपोर्ट फॉर दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. या स्टेटमेंटसाठी कोणत्याच प्रकारचा थेरॉटिकल सपोर्ट नव्हता. सो द अझम्पशन ऑफ पर्टिक्युलर स्टेबल ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम हॅज नो थेरॉटिकल सपोर्ट. हा थेरॉटिकल सपोर्ट मग नंतरच्या काळात डी ब्रोग्लीनी दिला. त्याचा विचार आपण नंतर करू. याच्यानंतरचा पॉईंट तोच आहे. ठीक आहे. थेरॉटिकल सपोर्ट नसल्यामुळे हे पण या बोहर्स थेरीचं लिमिटेशन होतं. हा होता चौथं लिमिटेशन. त्यानंतर झीमन इफेक्ट हा एक इफेक्ट आहे लाईटमधला, की जेव्हा रेडिएशन आपण मॅग्नेटिक फील्डमधनं पाठवतो तर ते रेडिएशन त्या ठिकाणी स्प्लिट होतं. रेडिएशन स्प्लिट होतं म्हणजे नंबर ऑफ वेव्हलेंथ आपल्याला मिळतात. आता एका वेव्हलेंथच्या नंबर ऑफ वेव्हलेंथ का मिळतील हे बोहर्स मॉडेलला काही सांगता आलं नाही किंवा त्यांनी काही एक्सप्लेन केलं नाही. आणि म्हणून मग हा पण या थेरीचं एक लिमिटेशन आहे. सो दिस थेरी कॅन नॉट एक्सप्लेन झीमन इफेक्ट. ठीक आहे. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा. त्या ठिकाणी तसे ॲक्च्युली 4च आपल्या पुस्तकात लिमिटेशन दिलेले आहेत. ते 4 लिमिटेशन कोणते? द बोहर्स मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन स्पेक्ट्रा ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. हायड्रोजनपेक्षा वेगळ्या सबस्टन्सचा जर ॲटम असेल तर त्याच्यामधनं ज्या स्पेक्ट्रल लाईन्स बाहेर पडतात त्याची माहिती बोहर्स मॉडेलला देता आली नाही. सेकंड लिमिटेशन वॉज धिस कॅन नॉट एक्सप्लेन कम्प्लिटली द हायड्रोजन स्पेक्ट्रा. हायड्रोजन स्पेक्ट्रा पण या बोहर्स मॉडेलला कम्प्लिटली एक्सप्लेन करता आला नाही. काही लाईन्स मल्टिपल्स असतात, त्या मल्टिपल्स लाईन्स याला सांगता आल्या नाहीत. त्यानंतर बोहर्स मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन इंटेन्सिटी ऑफ स्पेक्ट्रल लाईन. ज्या स्पेक्ट्रल लाईन्स तिथे बाहेर पडतील त्यांची इंटेन्सिटी कशी असेल, काय असेल, कशी ती व्हॅरी होईल याच्याबद्दल बोहर्सला काही सांगता आलं नाही. आणि चौथा लिमिटेशन होतं, बोहर्सनी जे ठराविक रेडियसचे त्या ठिकाणी ऑर्बिट्स कन्सिडर केले होते, स्टेबल ऑर्बिट्स कन्सिडर केले होते, त्याच ऑर्बिटमध्ये फक्त इलेक्ट्रॉन फिरतील असं त्याचं म्हणणं होतं. आणि याला कोणताच थेरॉटिकल सपोर्ट त्या काळात नव्हता. आणि म्हणून मग हे चौथं लिमिटेशन होतं. 5वं लिमिटेशन हे त्या ठिकाणी आहे पण हे आपल्या पुस्तकात नाही दिलेलं, हे तुमच्या माहितीसाठी, की दिस कॅन नॉट एक्सप्लेन झीमन इफेक्ट. झीमन इफेक्टमध्ये जेव्हा रेडिएशन आपण मॅग्नेटिक फील्डमधनं पाठवतो तर ते रेडिएशन स्प्लिट होतं. ते स्प्लिटिंग ऑफ रेडिएशन या बोहरला एक्सप्लेन करता आलं नाही, म्हणून ते त्याचं लिमिटेशन. पण आता लक्ष द्या, आपण चौथं लिमिटेशन बघितलं की बोहरनी ठराविक ऑर्बिटच त्या ठिकाणी असतात की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरेल त्यासाठी कंडिशन दिली होती. कोणती कंडिशन होती? त्याला क्वांटम कंडिशन म्हणतात. सो डी ब्रोग्लीनी ते कसं एक्सप्लेन केलं, म्हणजे डी ब्रोग्लीनी कसा सपोर्ट दिला या थिअरीला, त्याच्याबद्दल मी आता डिस्कस करतोय. अकॉर्डिंग टू बोहर्स postulate, second postulate, the angular momentum mvr is integral multiple of h upon twice pi. अशी ती बोहर्स कंडिशन आहे किंवा बोहर्सचं पॉस्ट्युलेट आहे. सेकंड पॉस्ट्युलेटची ही क्वांटम कंडिशन म्हणतात त्याला. आता ही क्वांटम कंडिशन एक्सप्लेन केल्या गेली डी ब्रोग्ली मार्फत. आता डी ब्रोग्लीनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे? डी ब्रोग्लीनी मटेरियल पार्टिकलला वेव्ह अटॅच केली होती, बरोबर आहे. जेव्हा मटेरियल पार्टिकल मूव्ह होत असेल तर त्याच्यासोबत वेव्ह पण असेल असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्या वेव्हला आपण डी ब्रोग्लीज वेव्ह किंवा मॅटर वेव्ह म्हटलं होतं, आहे बरोबर. आठवतं सगळं. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी डी ब्रोग्लीनी स्टेशनरी वेव्हचा कॉन्सेप्ट वापरला. स्टेशनरी वेव्ह आठवतं? 2 आयडेंटिकल वेव्हज अपोजिट डायरेक्शननी एकमेकांशी इंटरफिअर झाल्या, सेम वेलॉसिटीने जाणाऱ्या परंतु अपोजिट डायरेक्शनने जाणाऱ्या आयडेंटिकल वेव्ह जर इंटरफिअर झाल्या तर त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह तयार होते. मग आता जी स्टेशनरी वेव्ह तयार होते, हा समजा तो स्ट्रिंग विच इज फिक्स ॲट इट्स बोथ एंड. दोन्ही बोथ एंडला त्याला फिक्स केलेलं आपण. याला समजा आपण प्लग केलं म्हणजे छेडलं, तर या ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्ह तयार होईल की जी ट्रान्सवर्स वेव्ह दोन्ही डायरेक्शननी ट्रॅव्हल करेल, इकडे पण आणि इकडे पण जाईल. या फिक्स एंडपासनं ती रिफ्लेक्ट होईल. हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्टपासनं रिफ्लेक्ट जर वेव्ह झाली तर क्रिस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ आणि ट्रफ विल बी रिफ्लेक्टेड ॲज क्रिस्ट. यानुसार ही रिफ्लेक्टेड वेव्ह ट्रॅव्हल करेल याच स्ट्रिंगवर आणि इकडनं जाणारी आणि इकडनं येणारी या 2 आयडेंटिकल वेव्हज त्या ठिकाणी असतील
आणि ह्या इथे स्टेशनरी वेव्ह तयार करतील. जी स्टेशनरी वेव्ह तयार होईल, द स्टेशनरी वेव्ह विच गेट फॉर्म along that string has nodes at the both fixed end. दोन्ही क्लोज एंडला किंवा दोन्ही फिक्स एंडला नोडच असली पाहिजे, ही त्या ठिकाणी कंडिशन असते, हे आपल्याला माहिती आहे. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा, इथे आणि इथे जर नोड तयार झाली, मग आता मी इथे एक स्ट्रिंग काढतोय. इथे आणि इथे जर नोड तयार झाली तर नोड केव्हा तयार होईल, इथे किंवा इथे नोड तयार होईल ना. नोड जर तयार झाली तर इथे एक वेवलेंथ एवढं अंतर असेल, या नोडमध्ये आणि या नोडमध्ये 2 वेवलेंथ एवढं अंतर असेल, 2 वेव्स त्यामध्ये बसतील. मग याचा अर्थ जर इथे स्टेशनरी वेव्ह तयार होत असेल तर दोन्ही क्लोज एंडला नोडच पाहिजे, आणि नोडच जर पाहिजे तर या ठिकाणी या स्ट्रिंगची लेंथ ऑफ द स्ट्रिंग ही किती लागेल इन टर्म्स ऑफ वेवलेंथ, ती लागेल n टाइम्स वेवलेंथ. ही लांबी 1 वेवलेंथ एवढी लागेल किंवा 2 वेवलेंथ एवढी लागेल किंवा 3 वेवलेंथ एवढी लागेल अँड सो ऑन. म्हणजे जर ही लेंथ इंटिग्रल टाइम्स वेवलेंथ असेल तर तिथे स्टेशनरी वेव्ह तयार होऊ शकते. बघा व्यवस्थित लक्ष ठेवा, काय कॉन्सेप्ट त्यांनी वापरला. त्यांनी हे जे क्वांटम कंडिशन होती, बोरची क्वांटम कंडिशन होती सेकंड पॉस्ट्युलेटनुसार, ती क्वांटम कंडिशन स्टेशनरी वेव्हनुसार जोडण्याचा प्रयत्न केला. कारण की त्याला वेव्ह नेचर जोडायचं होतं त्याच्याशी. वेव्ह नेचर मग पार्टिकलशी जोडल्या गेलं, त्यांनी पार्टिकल नेचरशी जोडता येतच, ते आपल्याला माहिती आहे. मग त्यासाठी त्यांनी फिनॉमिना वापरला स्टेशनरी वेव्हचा. मग स्टेशनरी वेव्ह जर त्या ठिकाणी असतील तर त्या पाथची लांबी किती पाहिजे, n टाइम्स वेवलेंथ ऑफ द वेव्ह पाहिजे. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा, हा न्यूक्लियस आणि हा तो इलेक्ट्रॉन फिरतोय nth ऑर्बिटमध्ये, म्हणजे या ऑर्बिटची रेडियस असेल rn. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तो फिरत असताना याच्याशी रिलेटेड वेवलेंथ किती असेल, तर ती वेवलेंथ असेल, ही झाली 1 वेवलेंथ, ही झाली 2 वेवलेंथ, ही झाली 3 वेवलेंथ. कंप्लीट वेवलेंथ या ठिकाणी बसल्या पाहिजेत, बरोबर आहे. कदाचित एकच वेवलेंथ अंतर असेल, कदाचित 2 वेवलेंथ एवढं अंतर असेल, कदाचित 3 वेवलेंथ एवढं अंतर असेल, कदाचित 4 वेवलेंथ एवढं अंतर असेल कंप्लीट. आणि म्हणून मग इफ दिस डिस्टन्स इज इक्वल टू इंटिजर टाइम्स वेवलेंथ ऑफ द वेव्ह, तर काय होईल त्याबद्दल आपण आता बघतोय. आता इथपर्यंत लक्ष ठेवा, डी ब्रोगलीनी या क्वांटम कंडिशनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी थेरॉटिकल एक्सप्लेनेशन सजेस्ट केलं. त्या थेरॉटिकल सजेशनमध्ये त्यांनी स्टेशनरी वेव्हचा कॉन्सेप्ट उचलला, म्हणजे वेव्हचा कॉन्सेप्ट उचलला आणि तो पार्टिकलला तो अटॅच करतोय. जसं त्यांनी त्याच्या हायपोथिसिसमध्ये केलं होतं की वेव्ह ही पार्टिकलला अटॅच असते, त्याच प्रकारे वेव्हचा कॉन्सेप्ट उचलायचा आणि तो पार्टिकलला जोडायचा. या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आणि तो त्यात सक्सेस झाला. कशा प्रकारे त्यांनी एक्सप्लेन करता आलं त्याबद्दल मी आता समोर बोलतोच आहे. डी ब्रोगली असोसिएट अ वेव्ह विथ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. आता कशा प्रकारे ती त्यांनी जोडण्याचं काम केलं त्याकडे लक्ष द्या. आत्ताच आपण डिस्कस केलंय की स्टेशनरी वेव्ह केव्हा तयार होईल, जर त्या ऑर्बिटची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स त्या ऑर्बिटचं हे इंटिजर टाइम्स वेवलेंथ असेल तर. सो कंडिशन इज इफ द सर्कम्फरन्स मीन्स 2πrn, बरोबर आहे. एवढं अंतर त्या nth ऑर्बिटच्या सर्कम्फरन्सचं असेल, इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. जर हे अंतर इंटिजर टाइम्स वेवलेंथ एवढं असेल तर त्यावेळेस तिथे ती स्टेशनरी वेव्ह तयार होईल. ही कंडिशन आपण आत्ताच बघितलेली आहे. आणि त्यानुसार पण लॅम्डा म्हणजेच वेवलेंथ असोसिएटेड विथ दॅट रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, त्या डी ब्रोगलीनुसार काय फॉर्म्युला असतो, लॅम्डा इज इक्वल टू h/mv. h/mv फॉर्म्युला आठवतो मला. डी ब्रोगलीज वेवलेंथ, m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट म्हणजे vn. सो पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा देअर.
So 2 pi r n is equal to n times lambda means h upon m e v n. आता व्यवस्थित लक्ष ठेवा, हा एम ई व्ही एन मी इकडे ट्रान्सफर करतो आणि हा 2 पाय इकडे ट्रान्सफर करतो. सो एम ई व्ही एन हा आर एन इकडेच आहे इज इक्वल एन हा एच आणि हा 2 पाय. लुक ॲट दिस इक्वेशन. काय मिळालं आपल्याला? एम ई व्ही एन आर एन, एम ई व्ही एन आर एन म्हणजेच अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट nth ऑर्बिट इज इक्वल टू n टाइम्स h अपॉन 2 पाय. म्हणजे ही क्वांटम कंडिशन मिळाली आपल्याला सेकंड पॉस्ट्युलेटची. ती कशी मिळाली? तर बोहरनी काय अज्युम केलं की तो जो nth ऑर्बिटमध्ये फिरणारा इलेक्ट्रॉन आहे त्याच्याशी असोसिएटेड असणारी जी वेव्ह आहे त्या वेव्हची लेंथ आणि त्या ऑर्बिटची रेडियस, त्या ऑर्बिटचं सर्कम्फरन्स यांच्यामध्ये असं रिलेशन असेल की ते सर्कम्फरन्स असेल इंटिजर टाइम्स वेवलेंथ असोसिएटेड विथ दॅट इलेक्ट्रॉन. आणि मग ही कंडिशन पुटअप केली आणि आपल्याला क्वांटम कंडिशन मिळाली. सो दिस इज द थेरॉटिकल सपोर्ट गिव्हन बाय डी ब्रोगली टू व्हॉट टू whom? टू बोहर्स मॉडेल. आणि यानुसार मग बोहर्स मॉडेलला सपोर्ट मिळाला की त्यांनी जी ऑर्बिट प्रपोज केले होते, स्टेबल ऑर्बिट प्रपोज केले होते, ते कोणत्या कंडिशननुसार असतील तर ही कंडिशन त्याला सपोर्टिंग राहिली. ठीक आहे, हा होता सेकंड पॉईंट. त्याला दोन्ही पॉईंट क्लिअर, एकदम सोपे आहेत. हा आला तर 2 मार्कासाठी येईल, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ बोहर मॉडेल, किंवा हा पण आला तर 2 मार्कासाठी येऊ शकतो, एक्सप्लेन डी ब्रोगलीज एक्सप्लेनेशन ऑफ क्वांटम कंडिशन ऑफ सेकंड पॉस्ट्युलेट, बोहर सेकंड पॉस्ट्युलेट. कशा प्रकारे त्यांनी थेरॉटिकली प्रेडिक्ट केलं ते लिहा 2 मार्कासाठी. असे सिंपल 2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, आता चॅप्टरमध्ये याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी, आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीमधला मॅक्झिमम पार्ट कट केलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच डेरिव्हेशन त्यांनी ठेवलेलं आहे. ते डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. मधातला जो पार्ट त्यांनी कट केला आहे तो मात्र आपण बघणार नाही. Now the point is limitation of Bohr's model. On this topic, the question is like this: state the limitations of Bohr's model, and you have to write for 2 mark 4 limitations. The first limitation is Bohr's model could not explain line spectra of atoms other than hydrogen. हायड्रोजन पेक्षा वेगळ्या सबस्टन्सचा लाईन स्पेक्ट्रा बोहरला एक्सप्लेन करता आला नाही. सेकंड लिमिटेशन इज Bohr's model could not explain completely line spectra for hydrogen atom because some multiple lines in spectra cannot be explained. हायड्रोजन स्पेक्ट्रामध्ये पण काही मल्टिपल लाईन्स असतात की ज्या बोहर्सला एक्सप्लेन करता आल्या नाही, म्हणून ते पण या थेरीचं लिमिटेशन आहे. तिसरं पॉस्ट्युलेट काय? Bohr's model could not explain intensities of spectral line in the line spectra. त्या लाईन स्पेक्ट्राची इंटेन्सिटी किती असेल, काय असेल, कोणत्या लाईनची जास्त असेल, कोणत्या लाईनची कमी असेल, याच्याबद्दल काहीच माहिती सांगता आली नाही. म्हणून हे तिसरं पॉस्ट्युलेट त्या बोहर्स मॉडेलचं. आणि चौथं पॉस्ट्युलेट आहे बोहर अज्युम पर्टिक्युलर ऑर्बिट्स ओनली इन विच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ॲज पर कंडिशन. आता बोहरने एक कंडिशन दिली होती, क्वांटम कंडिशन, MVR इज इक्वल NH अपॉन 2 पाय. त्या कंडिशननुसार फक्त ठराविक ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन फिरू शकतो असं बोहरचं म्हणणं होतं. बट फॉर दिस देअर वॉज नो थेरॉटिकल सपोर्ट. पण त्याच्या या म्हणण्याला कोणताच थेरॉटिकल सपोर्ट नव्हता. असे हे 4 त्या ठिकाणी लिमिटेशन्स आहेत. आपण एक 5वं पण बघितलं होतं की बोहर्स मॉडेलनुसार आपल्याला झीमन इफेक्ट एक्सप्लेन करता येत नाही म्हणून. द सेकंड पॉईंट वॉज द एक्सप्लेनेशन ऑफ क्वांटम कंडिशन ऑफ सेकंड पॉस्ट्युलेट बाय बोहर. बोहरनी कशा प्रकारे सेकंड पॉस्ट्युलेट एक्सप्लेन केलं थेरॉटिकली, किंवा थेरॉटिकली कसा सपोर्ट केला त्या बोहर्स मॉडेलला, त्याच्याबद्दलची माहिती. क्वेश्चन या प्रकारे असू शकेल: एक्सप्लेन हाऊ डी ब्रोगली explains the quantum condition of second postulate of Bohr's model. The Bohr's second postulate states that electron revolve in only those orbits for which the angular momentum is integral multiple of h upon twice pi. That is MEVNRN is equal to NH upon 2 pi. ही आहे त्या सेकंड पॉस्ट्युलेटची क्वांटम कंडिशन. आता ही कशा प्रकारे एक्सप्लेन केली डी ब्रोगलीनी ते बघा.
डी ब्रोगली सजेस्ट अ थिओरॉटिकल एक्सप्लेनेशन इन सपोर्ट ऑफ दिस पॉस्च्युलेट. एक थिओरॉटिकल एक्सप्लेनेशन त्यांनी सजेस्ट केलं. कशा प्रकारे एक्सप्लेन केलं ते पॉईंट बघा. ही अज्युम दॅट इमिटेड वेव्ह इज असोसिएटेड विथ अ पार्टिकल. जी वेव्ह बाहेर पडते तिच्याशी असोसिएटेड एक पार्टिकल असेलच. वी नो इन फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन द स्ट्रेच स्ट्रिंग ओनली दोज वेव्ह सर्वाईव्ह विच हॅज नोड ॲट द एंड पॉईंट्स. अशाच नोड्स त्या ठिकाणी असतात की ज्यांचे एंड पॉईंटला नोड्स असतात. दॅट इज अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग देअर आर इंटिजर नंबर ऑफ वेव्स. म्हणून त्या दोऱ्यावर ज्या वेव्ज असतील त्यांची संख्या कशी असेल, एकतर 1 वेव्ह असेल किंवा 2 वेव्ज असतील किंवा 3 वेव्ज असतील किंवा 4 वेव्ज असतील अँड सो ऑन. म्हणजे इंटिजर नंबर ऑफ वेव्स त्या ठिकाणी त्या दोऱ्यावर प्रेझेंट असतील. सिमिलरली फॉर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, आता हाच कॉन्सेप्ट त्यांनी जोडला त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनसोबत. द लेंथ ऑफ द सर्क्युलर पाथ मस्ट बी इंटिजर टाइम्स द वेव्हलेंथ. तर त्या ठिकाणी त्या याची लेंथ, सर्कम्फरन्सची लेंथ म्हणजेच त्या पाथमध्ये ज्या पाथ तो फॉलो करतो इलेक्ट्रॉन फिरत असताना त्या सर्क्युलर पाथची लेंथ ही किती असली पाहिजे, इंटिजर टाइम्स वेव्हलेंथ. सो लेंथ ऑफ द सर्क्युलर पाथ इज इंटिजर टाइम्स लॅम्बडा, म्हणजेच 2πrn इज इक्वल टू n लॅम्बडा. बट अकॉर्डिंग टू डी ब्रोगली द वेव्हलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज, तर लॅम्बडाचा फॉर्म्युला काय, डी ब्रोगलीज वेव्हलेंथ आहे h/mv. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, v म्हणजे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट nth ऑर्बिट. ओके, देअरफॉर सर्कम्फरन्स म्हणजेच 2πrn इज इक्वल टू इंटिजर टाइम्स म्हणजे n टाइम्स लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजेच h/mv. सो me इंटू vn. हा me आणि vn इकडे ट्रान्सफर केला आणि 2π इकडे आणला. सो me vn rn इज इक्वल टू n टाइम्स h/2π. दॅट me vn rn म्हणजेच काय, अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटम इज n टाइम्स h/2π. अँड दिस इज नथिंग बट द क्वांटम कंडिशन प्रपोज बाय बोहर इन सेकंड पॉस्च्युलेट. या प्रकारे थेरॉटिकली डी ब्रोगलीनी ती क्वांटम कंडिशन प्रूव्ह केली आणि हा त्या थिअरीला सपोर्ट होता. ठीक आहे, हे झालं मॅक्झिमम पार्ट. आता फक्त एकच पॉईंट राहिला या चॅप्टरमधला आणि तो रेडिओ ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे. कारण की या चॅप्टरमधला मॅक्झिमम पार्ट त्यांनी कट केला. जवळपास अर्धा चॅप्टर त्यांनी कट करून टाकलं या 2021साठी. म्हणून मग तो पार्ट आपण सध्या घेणार नाही आहे. जेव्हा मला काम पडेल त्यावेळेस मी ते व्हिडिओ नंतर वाढवेल. पण सध्या तुमचा तो टाईमपास नाही करत आहे मी, कारण की 7-8 लेक्चर त्याच्यामध्ये जातील आणि त्या 7-8 लेक्चरच्या दरम्यान आपल्याला आपले प्रॉब्लेम कम्प्लिटली कवर करता येतात. म्हणून तो वेळ मी वाचवतो आहे आणि आपण आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे.